हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज परत मी तुमच्याबरोबर एक नवीन व्हिडिओ शेअर करते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या कोळशेवाडीमध्ये काय परिस्थिती आहे ते दाखवत आहे. तर होऊ शकतं की रात्रीची जी घाण असते ती सकाळी हे लोकं उचलत असतील किंवा सकाळी जेव्हा कचऱ्याची गाडी फिरते तेव्हा हे कचरा उचलत असतील असं मला वाटतं. कारण की जेव्हा आम्ही सकाळी इथे मला वाटतं मी 6:45च्या दरम्यान इथे आम्ही स्वच्छता अभियानासाठी जात होतो. तेव्हा बघितले की बाहेर एवढी डेंजर अवस्था होती. शॉपच्या बाहेर बघा तुम्ही, जिकडे तिकडे कचरा पसरलेला होता. तर म्हटलं चला शेअर करूया. बघा तुम्ही अशा प्रकारे इतकं घाण होतं ना कोळशेवाडीमध्ये, म्हणजे दुकानासमोर असे कचऱ्याचे ढीग लावण्यात आलेले होते. तर आजचा दिवस होता 21 तारीख. ॲक्च्युली 21 तारखेचा हा व्हिडिओ आहे, पण भरपूर लेट झाला मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर आमच्या कोळशेवाडीमध्ये काली माताचं मंदिर आहे. बहुतेक लोकांना माहिती असेल, बहुतेक लोकांना नसेलही माहिती. जे कल्याणला राहतात कोळशेवाडी एरियामध्ये त्यांना माहिती असेल. ही बघा इथे प्राथमिक एक शाळा आहे. शाळेच्या बाजूलाच एक कालिका माता मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गणपतींची मूर्ती, महादेवाची पिंड आणि कालिका मातेची मूर्ती आहे. तर तुम्ही जर कधी गेले नसाल तर नक्की जाऊन तिथे व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. एरवी छोटं मंदिर होतं, पण आता तिथे खूप मोठं असं मंदिर बांधण्यात आलं आहे. तर मी तुमच्याबरोबर आतमध्ये जसं आहे ते पूर्ण प्रॉपर शो करते, तुम्ही बघा. जर तुम्ही कधी गेले नसाल तर तुम्ही नक्की जा. खूप छान कालिका मातेचं मंदिर आहे. आणि हो, इथे नवीन वर्षामध्ये 1 तारखेला, जानेवारीच्या 1 तारखेला खूप मोठा असा भंडारा ठेवण्यात येतो. खूप लांबून लांबून लोकं इथं प्रसाद ग्रहण करण्यासाठी येतात. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते मी. नेक्स्ट इयरला तुम्ही नक्की या. 1 तारखेला, नवीन वर्षाच्या 1 तारखेला इथे मोठा प्रसादाचा भंडारा ठेवण्यात येतो. तर ह्या वर्षी मी गेली होती तर खूप छान प्रसाद होता, भंडारा होता. नक्की तुम्ही पण या. तर हे अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे मंदिरामध्ये मूर्त्या, देवीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, महादेवाची पिंड बघायला भेटेल. तर आज आमच्या इथे स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम होता. तर 22 तारखेला श्रीरामाची म्हणजे जी प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार होती, त्यानिमित्त हा प्रोग्राम इथे ठेवण्यात आला होता. म्हणजे आम्ही 8 दिवस लगातार हा प्रोग्राम पार पाडला स्वच्छता अभियानचा मंदिरामध्ये जाऊन. तर हा शेवटचा कार्यक्रम होता 21 तारखेचा. तर आम्ही आमच्या जवळपासचं जे मंदिर होतं तिथे जाण्याचा म्हणजे निर्णय घेतला आणि कालिका माता मंदिरामध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता ही आमची पूर्ण महिला मंडळाची टीम आहे. सगळ्यांनी कामं वाटून घेतलेली. आरती झालेली होती. आम्ही आरतीला पोहोचलेलो. आरती भेटली आम्हाला. त्यानंतर आम्ही स्वच्छता अभियानचा कार्यक्रम सुरू केला. तर हे बघा अशा प्रकारे आणि जसा वेळ होत होता तर तसे इथे दर्शनास लोक येण्यास सुरुवात होत होते. तर इथे बघा महिला महादेवाच्या पिंडीला दूध दहीचा अभिषेक करताना तुम्हाला दिसत असतील. तर पूजा चालू झाली होती अशा प्रकारे. तर खूप छान मंदिर आहे. नक्की जा, नक्की बघा आणि एकदा येऊन तुम्हाला आल्यावरती इथे तुम्हाला खरंच खूप चांगलं वाटेल की हो, इतकं छान मंदिर आपल्या कल्याण कोळशेवाडीमध्ये असून पण आपल्याला माहिती नाही. तर हे आपली कल्याणची कालिका माता. मला ॲक्च्युली माहिती नव्हतं ह्या मंदिराच्या विषयात पहिले. मला पण हल्ली म्हणजे 8-9 वर्षापूर्वीच माहीत झालेलं. पण कधी मंदिराच्या आतमध्ये मी गेले नाही. पण 1 तारखेला जेव्हा मी इथे भंडारा होता, प्रसाद ग्रहण करायचा होता मला, तेव्हा मी आलेले. तेव्हा हे मंदिर मी बघितलेलं. म्हणजे प्रॉपर व्यवस्थित बघितलेलं. आत्तापर्यंत बाहेरूनच बघायची. जेव्हा छोटंसं होतं तेव्हा पण इथे खूप छान असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर इथे बघा किती सुबक अशी गणपतीची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. नक्की या. आणि हो, तुमच्याही आजूबाजूला कुठे अशी मंदिरं असतील तर वेळ भेटत असेल तर नक्की जाऊन तुम्ही पण तिथे स्वच्छता करा. तुम्हाला कोणीही रोखणार नाही. तिथे जे पंडित वगैरे असतात त्यांना तुम्ही बोलू शकता की आम्ही इथे स्वच्छ करू शकतो का, आम्ही स्वच्छता करू शकतो का. तुम्हाला कोणीही नाही म्हणणार नाही, परवानगी देतील. तर होऊ शकतं तेवढं तुम्ही जाऊन तिथे आपल्या परिसरामध्ये मंदिर असतील तिथे जाऊन स्वच्छता करा. आपलं परिसर स्वच्छ ठेवा. आपल्या मंदिरचे जे आवरण आहे आजूबाजूला जी घाण असेल ती काढण्याचा प्रयत्न करा. इथे काली मातेची मी मूर्तीचा फोटो लावलेला आहे आणि बाहेरून हे मंदिर अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा खूप मोठं मंदिर आहे, खूप मोठं आहे. म्हणजे पहिलेच्या पेक्षा खूप छान मंदिर हे करण्यात आलेलं आहे. तर ही आमची टीम होती. काही महिला आत आहेत, काही महिला बाहेर उभ्या आहेत. तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला एंट्रन्स दिसेल. तर त्यानंतर आम्ही निघालो स्वच्छता अभियान करून घरी. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. श्री स्वामी